या नांदेडमधल्या टोळी युद्धाला वेळीच नियंत्रणात आणणं अत्यंत गरजेचं आहे। पुढची एक मोठी महत्त्वाची बातमी, राज्यभर महापुरुषांचे पुतळे बसवणाऱ्यांची एकापेक्षा एक प्रकरणं समोर येऊ लागली, कारण त्यातून बऱ्याच ठिकाणी वाद तयार झाले। या सगळ्यामागे एक टोळी कार्यरत असल्याची बाब प्राथमिक तपासातच पोलिसांच्या समोर आली। रातोरात सार्वजनिक ठिकाणी गपचूप पुतळे आणून उभे करायचे आणि दंगल घडवण्याची एक कार्यपद्धती। जालन्याच्या शौर्य प्रतिष्ठानचा अध्यक्ष बाळराजे आवारे यानंच हे पुतळे उभारल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली। हे प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया। रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा नवा ट्रेंड। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्याचा सुनियोजित प्रयत्न। पुतळे बसवणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड जालन्याचा। सोलापुरातील मोहोळ, बुलढाण्यातील चिखली, परभणीतील बोरी, बीडमध्ये गेवराई, यवतमाळ शहर, सोलापुरातील मोडणीम आणि आता सोलापुरातीलच अंजनगाव खेलोबा। या सगळ्या गावांमध्ये एक साधर्म्य आहे आणि ते म्हणजे या सगळ्या गावात रातोरात छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे उभारण्यात आले। गावातल्या अगदी मोक्याच्या सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या विशिष्ट समाजाच्या खाजगी जागेत हे पुतळे उभारले गेले आहेत। विशेष म्हणजे हे सगळे पुतळे कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आले आहेत। गावं जरी वेगवेगळ्या जिल्ह्यातली असली तरीही सगळीकडे कार्यपद्धती सारखीच आहे आणि त्यानंतर निर्माण झालेला तणावही एकसारखाच। पण हे सगळे प्रकार म्हणजे निव्वळ योगायोग नाही, तर सुनियोजित पद्धतीने केलेले प्रयत्न असल्याची बाब समोर आली आहे आणि या सगळ्याचा मास्टरमाइंड आहे बाळराजे आवारे पाटील। अंजनगाव खेलोबा प्रकरणात माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर पुतळा बसवण्याच्या कृतीचं समर्थन करणारा हाच तो आवारे पाटील। एकट्या सोलापूर जिल्ह्यात रातोरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बसवण्याच्या तब्बल 9 घटना समोर आल्या। यापैकी 4 ठिकाणी हा बाळराजे आवारे पाटील आंदोलनात सुद्धा सहभागी झाला होता, त्यामुळे तो पोलिसांच्या रडारवर आला आणि अखेर त्याच्यावरती गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे। बाळराजे आवारे पाटीलची कार्यपद्धती जबरदस्त होती। जालन्याच्या अंबड तालुक्यात नालेवाडी गावचा हा बाळराजे आवारे पाटील, कटामागे त्याची एक टोळीच कार्यरत असल्याचं उघडकीस आलंय। अंबड तालुक्यातल्या महाकाळ गावात बाळराजे आवारे पाटीलचा फायबरचे पुतळे बनवण्याचा कारखाना आहे। आपला उद्योग वाढवण्यासाठी त्यानं सोशल मीडियाचा आधार घेत पुतळे उभारणीचा हा नवा उद्योग सुरू केला। आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करायची आणि नंतर संबंधित गावात पुतळा उभारण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावायची ही त्याची कार्यपद्धती। मार्केटिंग आणि प्रसिद्धीसाठी त्याने स्वतंत्र पथकं तयार केली। या पथकांच्या माध्यमातून तो गावांमध्ये गावकऱ्यांमध्ये भावनिक वातावरण तयार करायचा। विशेष म्हणजे अवघ्या 25-30 हजार रुपयात होणारा फायबरचा पुतळा तो गावातल्या तरुणांना चिथावून 1 ते सव्वा लाख रुपयांना विकायचा। ह्याच बाळराजे आवारे पाटील यांना जे आहेत अंजनगाव खेलोबा या प्रकरणानंतर सोलापूर पोलिसांनी आता गजाआड घातलेला आहे। त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती समोर आलेली आहे। 12वी पास असलेले हे आवारे यांचा स्वतःचा जे आहे ते जालना जिल्ह्यात कारखाना आहे आणि यांचं ध्येय आहे की महाराष्ट्रभरात 1000हून अधिक महापुरुषांचे पुतळे बसवायचे। ते कसे, मध्यरात्री, जागा कोणती, शासकीय किंवा खाजगी जागा। त्याच्या महाकाळ गावातल्या कारखान्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शेकडो पुतळे तयार आहेत। हा कारखाना
आता अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानं सीलबंद करण्यात आलाय. राज्यभरात आपण जर बघितलं तर महापुरुषांचे पुतळे बसवणाऱ्या बाळराजे आवारे यांचा जो शौर्य प्रतिष्ठान आहे, या शौर्य प्रतिष्ठानच्या कारखान्यावर आपण आहोत. अंबड तालुक्यातील चर्मपुरी या ठिकाणी हा कारखाना आहे. आपण जर बघितलं तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत कृषी अवजारे सेवा केंद्र जे आहे या ठिकाणी आहे. यस हाटोते ॲग्रो प्रोडक्ट्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचं हे शेड आहे आणि या शेडमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी बाळराजे आवारे महाराष्ट्रभरात जे पुतळे बसवले जात होते ते पुतळे या ठिकाणी बनवत होतात. कारण की ज्या फ्रेमवर पुतळे बसत होते ते फ्रेम आपण आता या ठिकाणी बघू शकतो की ही फ्रेम आहे की या फ्रेमवर पुतळे बनवले जात होते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हा या ठिकाणी त्या पुतळ्याचा जे अवशेष असतात, जे पुतळ्याचं स्ट्रक्चर असतं, ते ढाचा असतो तो तुटलेला अवस्थेतला या ठिकाणी ढाचा आहे. कारण की आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रशासनाने आता हा संपूर्ण कारखाना सील केलेला आहे. एनडीटीव्ही मराठीची टीम या गावात पोहोचली त्यावेळी आपल्या मुलाला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप आवारे पाटील यांच्या आईवडिलांनी केला. तो पुतळे बशीत होता आणि तो काही पापाचं काम करीत नव्हता, पुण्यच करीत होता, देवच बशीत होता. त्या तुम्ही आया बहिणीचं यांचं कुंकू पुसलेलं होतं, ते त्यांनी कुंकू ठुलं शिवाजी महाराजांनी. मग शिवाजी महाराजांनी कुंकू ठुलं, हे शिवाजी महाराजच बसायला लागले, ते सगळ्या जगाचेच येत नाही आई वडील. त्यांनी काय असं केलं नाही की ह्या जातीचं का त्या जातीचं का जात भेद अशी काही केली का नाही केली. पुतळेच बसिलेत ना, याच्यावर काय केलं एवढंच माहिती आम्हाला. आम्ही त्याच्याबरोबर नसतो, याच्यावर काही माहिती नाही. पण ही गोष्ट काय वाईट नाही. छत्रपती शौर्य प्रतिष्ठानचे तो अध्यक्ष होता. 3 वर्ष त्यांनी त्या कामात घासिलेली आहे. पण इथं आमच्याच जवळच्या लोकांना ते सहन होईना. त्यांनी त्याच्यामुळं खोट्या केसेस टाकायला लावलेले आहेत. आणि ही गोष्ट चांगली नाही. शिवाजी महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्राच्या आई बहिणीची इज्जत राखली. मराठाच्या दारात तुळशी उभे आहेत. ज्या बाईचं कुंकू पुसून दिलं नाही त्या महाराजाच्या बसायला काय अडचण नाही ह्या गोष्टीची. पण इथं जवळच्याच आमच्या जातीचे लोक याला विरोध करते आणि दुसऱ्याचं नाव सांगत आहेत. आवारे पाटील हा मूळचा अंबड तालुक्यातल्या नालेवाडी गावचा रहिवासी. काही वर्षांपूर्वी तो नालेवाडी गावात कापसाचा व्यवसाय करायचा. घरची परिस्थिती जेमतेम असल्यानं आवारे आणि त्याचं कुटुंब काही वर्षांपूर्वी मामा आणि भावाचे सासरे असलेल्या काशीकर यांच्या मदतीनं महाकाळा नावाच्या गावात वास्तव्याला आल्याचं समजतं. दरम्यान बाळराजे आवारे हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कुटुंबासह भाड्यानं राहतो. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी त्यानं छत्रपती संभाजीनगरात महिलांना उपोषणाला बसवत प्रति आंदोलन उभं केलं होतं. आता या प्रकरणातून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. हे एक राजकीय षडयंत्र असून आरोपीवर कुणाचा राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय. नाही, जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये आपण बघतो. मराठवाड्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आपण बघतोय की साधारण पुतळे आणायचे, विनापरवाना बसवायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हा सगळ्यांनाच नितांत आदर आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल किंवा या राज्यातला प्रत्येक नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पुरस्कार करतो, त्यांचा प्रचंड आदर करतो. आणि अशा पुरुषाचं, महापुरुषाचा जेव्हा पुतळे आपण बसवतो तेव्हा ते सन्मानानं बसवावेत, ते नियमानं बसवावेत, त्याची परवानगी घेऊन बसवावेत, त्यांचा सन्मान करावा. महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही काम हे नियमानं केलं आणि एक स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. इथं स्वराज्य स्थापन करण्याचा विषय बाजूला राहतो, पण काही शक्ती अशा आहेत की ज्या समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 3-4 वर्षात महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अधिक तीव्र झाला. या संघर्षाचे पडसाद लोकसभा, विधानसभा आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा उमटले. आता याच संघर्षाचा फायदा उचलत आपला स्वार्थ साधून घेतला जात असेल तर अशा घटनांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. सोलापूरहून सौरभ वाघमारेसह लक्ष्मण सोळुंके, एनडीटीव्ही मराठी, जालना.